या ॲलोपेशियाबद्दल बरेच काही गैरसमज आहेत ते आपण आता जाणून घेऊयात. यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की ॲलोपेशिया एरियाटा जे आहे ते कंटेजियस आहे का, म्हणजे आपल्याला झाल्यामुळे इतर कोणालाही होऊ शकतं का त्याच्या टचमुळे वगैरे असं. तर हा कंटेजियस अजिबात नाही की एकाला झाल्यामुळे घरातल्या इतरांना होईल असं काही नसतं. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा गैरसमज असतो की फंगल इन्फेक्शन वगैरे आहे, तसं बिलकुल नाही. ॲलोपेशिया हा कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नसून हा एक ऑटोइम्युन डिसीजच आहे. ट्रीटमेंटमध्ये बऱ्याच लोकांचा असा समज असतो की त्याला आपण कांद्याचा रस लावला, लसूण लावलं, किंवा काही लोक जमालगोटासारखे उगाळून लावतात, ज्यामुळे तिथल्या भागाला इंजुरी होते, तिथले मुळच नष्ट होतात आणि जे काही ट्रीटमेंट केस परत यायची शक्यता असते तीही नष्ट होऊन जाते. तर असं कुठल्याही उपचाराने तो बरा होतो असं नाही, त्याला व्यवस्थित प्रॉपर ट्रीटमेंटच लागते जेणेकरून ते व्यवस्थित रिकवर होते. सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम हा होतो की हे अचानक डायग्नोस होतं किंवा अचानक कळतं. बराच पॅच जर मागच्या बाजूला असेल तर आपल्याला दिसतही नाही. जेव्हा आपण सलूनमध्ये जातो किंवा इतर कुठेही जातो किंवा इतर कोणीतरी आपल्याला सांगतं अरे तुझ्या केसामध्ये मागे बघ पॅच दिसतो, तर असं आपल्याला सडन अचानक कळल्यामुळे आपल्याला एक मोठा धक्का बसतो आणि पेशंट बऱ्याच वेळा डिप्रेशनमध्ये जातो की काय झाले, आपल्यालाच काय झालं, आणि मग तो त्याच्यावर वेगवेगळे उपचार करायला लागतो. परंतु योग्य उपचार केले नाही तर ते पॅचेस वाढत जातात. त्याचं एका पॅचचे 2 पॅच 3 पॅच असं तयार होऊन ॲलोपेशिया टोटॅलिस, ॲलोपेशिया युनिव्हर्सॅलिस असंही पुढे जाऊ शकतं की जसं पूर्ण डोक्यावरचे केस जाणं, नंतर भुवयांचे दाढीचे केसही जाणं असंही होऊ शकतं. आणि हे पुरुष आणि स्त्रिया, लहान मुले किंवा अगदी 60 वर्षांपर्यंतही आढळलं जातं.